हॅलो स्टुडंट, आपण ओपॅम हा चॅप्टर पाहतो आहे पेपर 1चा चॅप्टर नंबर 4 ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आपण पाहत होतो. आपला हा चॅप्टर थेरॉटिकली शिकून झालेला आहे. आता या चॅप्टरचे फक्त प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायचे आहे. तर प्रॉब्लेम्स पाहण्या अगोदर या चॅप्टरमध्ये आपण काही इक्वेशन्स पाहिलेले आहेत, काही आउटपुट इक्वेशन्स पाहिलेले आहेत, ते आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. आपण या चॅप्टरमध्ये इन्व्हर्टिंग ओपॅम पाहिला. या इन्व्हर्टिंग ओपॅमचं जे आउटपुट इक्वेशन होतं ते होतं आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन. काय होता इन्व्हर्टिंग ओपॅमचा जो गेन आहे, हा जो काही गेन आहे, या गेनची व्हॅल्यू आहे -RF/R इन. हे आपण पाहिलेलं आहे, आपण याचा प्रूफ पण पाहिलेला आहे. आणि आउटपुट इक्वेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतो, गेन इंटू व्ही इन. मग आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेनची व्हॅल्यू काय आहे -RF/R इन इंटू व्ही इन. तर हे इन्व्हर्टिंग ओपॅमचं काय झालं, आउटपुट इक्वेशन झालेलं आहे. तर हे लक्षात ठेवायचं, कारण आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना हे जे काही आउटपुट इक्वेशन्स आहेत किंवा गेन जो आहे, गेन इन्व्हर्टिंग ओपॅमचा गेन, नॉन इन्व्हर्टिंग ओपॅमचा गेन आणि आउटपुट इक्वेशन्स ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे आहे नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम. आता नॉन इन्व्हर्टिंग ओपॅमचा गेन काय आहे पाहिजे सगळ्यात अगोदर, तर त्याचा जो काही गेन आहे तो आहे RF/R इन प्लस वन. हा त्याचा काय आहे गेन. मग आउटपुट इक्वेशन काय होईल, आपल्याला माहिती आहे आउटपुट इक्वेशन इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, गेन इंटू व्ही इन. बरोबर. मग इथे गेनची व्हॅल्यू पुट करूयात. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू इन ब्रॅकेट RF/R इन प्लस वन इंटू व्ही इन. हे झालं नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम. हा जो काय आपला नॉन इन्व्हर्टिंग ओपॅम आहे त्याचा आउटपुट इक्वेशन. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू RF/R इन प्लस वन इंटू व्ही इन. याला इथे गेन आहे. गेन लक्षात राहिला की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेन इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, गेन इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. याच्यावरनं तुम्ही आउटपुटचं इक्वेशन काढलं, याला इकडे काय केलं मल्टिप्लाय केलं. आणि गेन जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंगचा आहे RF/R इन प्लस वन आणि इन्व्हर्टिंगचा आहे -RF/R इन. ठीक आहे. गेन लक्षात ठेवल्यावर तुमच्या आउटपुट इक्वेशन लक्षात राहणार आहे. आता ओपॅम ॲज ॲडर. ओपॅमला काय केलं आपण ॲडर म्हणून यूज केलेला आहे. त्या ठिकाणी आपण कोणताही ओपॅम यूज केला होता, तर इन्व्हर्टिंग ओपॅम यूज केला होता. आता मी डायग्रॅम वगैरे काढत बसत नाही, आता डायरेक्टली तुम्हाला इक्वेशन देतो. काय इक्वेशन होतं, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस, कारण का इन्व्हर्टिंग ओपॅम होता म्हणून मायनस, इन ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण तीन हे व्होल्टेज जर दिले त्याला, V1 प्लस V2 प्लस काय जे असतील तेवढे प्लस V3, अशा प्रकारे. म्हणजे इथे जर नंबर ऑफ इनपुट्स असतील तेवढ्या नंबर्स ऑफ इनपुटची ॲडिशन. फक्त काय आहे, हे मायनस साईन काय इंडिकेट करतं, तुमचा ओपॅम जो आहे तो काय आहे इन्व्हर्टिंग ओपॅम आहे. ठीक आहे. तर हे ओपॅम ॲज अ ॲडरचं इक्वेशन. नेक्स्ट आहे ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर. आता ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर जो आहे, डिफरन्शिएटर म्हणजे काय, तर त्याचं काय करेल, तो डिफरन्शिएशन करेल. म्हणजे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय इक्वेशन होईल, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ. आणि इथे कसं असणार आहे, पुढं हा सुद्धा काय आहे इन्व्हर्टिंग ओपॅम इथे वापरला होता आपण. जेवढे काय आहेत फक्त सबस्ट्रॅक्टर सोडून आणि बफर सोडून आपण सगळ्यांना काय केलं आहे, इन्व्हर्टिंग ओपॅम यूज केलेला आहे. म्हणून सगळ्यांना काय साईन येतं, मायनस साईन येतं. हे जे काय मायनस साईन आहे ते इंडिकेट काय करते, त्या ठिकाणी काय आहे इन्व्हर्टिंग ओपॅम यूज केला होता म्हणून ते मायनस साईन दाखवते. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. हे झालं डिफरन्शिएटरचं आउटपुट इक्वेशन. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिला ओपॅम ॲज अ इंटिग्रेटर. आता ओपॅम ॲज अ इंटिग्रेटर म्हणजे काय करेल, इनपुटचं काय करेल ओपॅम, हा जे काही इनपुटला व्होल्टेज असेल त्या इनपुटचं काय करेल
ओपॅम्प काय करेल, इंटिग्रेशन करेल. म्हणजे आउटपुट इक्वेशन काय होईल, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -1 अपॉन मायनस आपल्याला दाखवतं आहे इंडिकेशन काय, तर इन्व्हर्टिंग ओपॅम्प आहे तर ते मायनस सिम्बॉल दाखवतं आहे. आणि इनपुटचं काय करेल, इंटिग्रेशन म्हणून इंटिग्रेशन ऑफ व्ही इन डी टी. हे काय इक्वेशन असणार आहे कोणाचं, ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटरचं. आपण याच्यामध्ये अजून पण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हा प्रकार पाहणार आहे. फक्त आपल्याला एक एक आता इक्वेशन, मेन इक्वेशन आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. नंतर होता ओपॅम्प ॲज अ बफर किंवा त्याला व्होल्टेज फॉलोवर असं सुद्धा म्हटलं जातं, त्याला बफरसुद्धा म्हटलं जातं. परीक्षेला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओपॅम्प ॲज अ बफर एक्सप्लेन करा किंवा ओपॅम्प ॲज अ व्होल्टेज फॉलोवर एक्सप्लेन करा. दोघांचा अर्थ एकच आहे. व्होल्टेज फॉलो करणं किंवा बफरिंग करणं म्हणजे काय, तर इनपुटला जे सप्लाय आहे तोच आउटपुटला देणं. आता इनपुटला जो सप्लाय आउटपुट जे काही इनपुटला आहे तेच आउटपुटला देणं, याचा अर्थ इक्वेशनचं काय होईल, आउटपुट इज इक्वल टू किंवा आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू व्ही इन. म्हणजे जे इनपुटला असेल तेच आउटपुटला देणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट ओपॅम्प ॲज अ सबस्ट्रॅक्टर. आता सबस्ट्रॅक्टर म्हणजे काय, तर दोन इनपुटची काय करेल, तो वजाबाकी करेल. पण या ठिकाणी दोन इनपुटची जी काय, दोन इनपुट जे आहेत, आता दोन इनपुट्स कोणते असतात, एक असतं इन्व्हर्टिंग आणि एक असतं नॉन इन्व्हर्टिंग. त्याला आपण मायनस आणि प्लस म्हणतो. मायनस म्हणजे इन्व्हर्जन आणि प्लस म्हणजे नॉन इन्व्हर्जन. बरोबर, म्हणजे त्याला नॉन इन्व्हर्टिंग आणि इन्व्हर्टिंग टर्मिनल असं आपण म्हणतो. हे आठवते तुम्हाला. बरोबर, तर मग इथे नेहमी लक्षात ठेवायचं, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मायनस इन्व्हर्टिंग टर्मिनल असे सबस्ट्रॅक्शन होते. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, याचं आउटपुट इक्वेशन काय येईल, तर आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल म्हणजे आपण त्याला V2 म्हणू, मायनस V1 म्हणजे कोणता, इन्व्हर्टिंग टर्मिनल. हे लक्षात ठेवा नेहमी. वाटलंच तर इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो मी प्लस आणि इकडे मायनस. म्हणजे इथे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल अगोदर घ्यायचा. जे काय नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट देणार आहे ते, त्याला आपण V2 म्हणतो नेहमी. तर ते V2 मायनस V1 असं इक्वेशन जे आहे. नाहीतर बऱ्याच वेळा कन्फ्युजन करता तुम्ही, इन्व्हर्टिंग मायनस नॉन इन्व्हर्टिंग करता. तर इथं लक्षात ठेवायचं, नॉन इन्व्हर्टिंग मायनस इन्व्हर्टिंग वजाबाकी आहे किंवा सबस्ट्रॅक्शन आहे. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. आता हे झालं सगळे याचे काय म्हणूयात आपण, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता बघा याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह म्हणजे फक्त इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर याच्यामध्ये ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह याचे फॉर्म्युलेसुद्धा आहेत. आता हा जो काय फॉर्म्युला आहे बघा डिफरन्शिएटरचा, तर डिफरन्शिएटरचा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे ॲक्टिव्ह फॉर्म्युला. म्हणजे ज्या वेळेस तुमचा ओपॅम्प हा ॲक्टिव्ह असेल, ॲक्टिव्ह प्रकारामध्ये असेल, पॅसिव्ह प्रकारामध्ये असेल, पॅसिव्ह मोडमध्ये असेल, त्यावेळेस त्याचा फॉर्म्युला असेल. आता ॲक्टिव्हमध्ये ज्यावेळेस असेल म्हणजे काय, तर ॲक्टिव्हमध्ये त्याच्या जे काही फीडबॅक रेजिस्टर आहे, इनपुट रेजिस्टर आहे, यांना घेणं गरजेचं आहे. आता इथे फीडबॅकमध्ये आपण डिफरन्शिएटरला आपण काय केलं होतं, डिफरन्शिएटर जो आपला डिफरन्शिएटर आहे, डिफरन्शिएटर ओपॅम्पमध्ये आपण इनपुट साईडला कॅपॅसिटर वापरला होता. बरोबर, आणि जो काही फीडबॅक रेजिस्टर आहे, फीडबॅक रेजिस्टरसाठी आपण रेजिस्टर वापरला होता. म्हणजे RC मोड आपण यूज केला होता. तिथे रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा कॉम्बिनेशन यूज केलं होतं. कॅपॅसिटर इनपुट साईडला होता. बरोबर, म्हणजे इथे आपण काय करतोय, तर त्याच्या ज्यावेळेस ॲक्टिव्ह जो फॉर्म्युला होईल, तो ॲक्टिव्ह फॉर्म्युला असा असेल, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू मायनस RC इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V in इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V in. हा फॉर्म्युला हा असेल ॲक्टिव्ह. म्हणजे आपल्याला जर प्रॉब्लेम विचारला आणि प्रॉब्लेममध्ये जर रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू दिल्या असतील, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागेल, ॲक्टिव्ह फॉर्म्युला किंवा ॲक्टिव्ह ओपॅम्पचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायला लागणार आहे. तर हा फॉर्म्युलासुद्धा तुम्हाला महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कोणासाठी, ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटरसाठी. लक्षात आला. ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटरमध्ये तुम्ही काय फॉर्म्युला यूज केला आहे, मायनस RC इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ V in. डेरिव्हेटिव्ह ऑफ V in करतोच तो. मात्र इथे ॲक्टिव्ह असल्यामुळं आपल्याला रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून इथे आपला जो काही फॉर्म्युला आपण याचं डेरिव्हेशन वगैरे फाइंड केलेलं आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हवाला. शक्यतो प्रॉब्लेम विचारताना ॲक्टिव्ह ओपॅम्पसाठीच विचारतात, कारण त्या ठिकाणी रेजिस्टर आणि कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू ह्या नेहमी असतातच प्रॉब्लेममध्ये. नेक्स्ट होता ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटर. आता ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटरचा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे पॅसिव्हचा.
म्हणजे ज्यावेळेस तुमचा आपण असं कन्सिडर केलं होतं बघा, मी खाली ॲक्टिव्हचा फॉर्म्युला लिहितो. आउटपुट व्होल्टेज ॲक्टिव्ह जो ओपॅम आहे त्याचा फॉर्म्युला आहे आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -1/RC इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही इन. बघा सेम फॉर्म्युला आहे, फक्त आपण काय केलेलं आहे इकडं RC जे काही आपले कंपोनंट्स आहेत, आपण रेजिस्टर आणि कॅपॅसिटर वापरतो फीडबॅक आणि इनपुट रेजिस्टरसाठी. इथे आपण रेजिस्टर हा इनपुट घेतला होता, फीडबॅकसाठी कॅपॅसिटर यूज केला होता. बघा डिफरन्शिएटर आणि इंटिग्रेटर आठवा. नसेल तर बॅक साईडला आपले जे काही यूट्यूबला व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओमध्ये बघा एकदा ओपॅम ॲज अ इंटिग्रेटर आणि ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आपण जे डेरिव्हेशन फाईंड केलं होतं त्याच्यामध्ये आपण जे काही कंपोनंट्स यूज केले होते. फीडबॅकसाठी आपण कॅपॅसिटर वापरला होता इंटिग्रेटरमध्ये, आणि रेजिस्टर हा काय वापरला होता इनपुट साईडला वापरला होता. त्याच्यामुळे आपला जो फॉर्म्युला येतो तो आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -1/RC इंटू व्ही इन हा इंटिग्रेशन ऑफ व्ही इन हा फॉर्म्युला तुमचा या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे. आणि मग आपण आता हा जो काय आहे हा ॲक्टिव्ह आहे, हा फॉर्म्युला जो आहे तो ॲक्टिव्ह ओपॅमसाठी आहे. मग आपण असं कन्सिडर केलं होतं शेवटला की समजा जर आर आणि सीचा जो काही प्रोडक्ट आहे, जो RC टाईम कॉन्स्टंट आहे किंवा रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा जो काही प्रोडक्ट आहे, यांची जर व्हॅल्यू 1 असेल किंवा त्यांचं जे काही उत्तर असेल गुणाकाराचं त्यांचं जर व्हॅल्यू जर 1 असेल तर मग वरच्या प्रमाणे जे काही इक्वेशन आपण फाईंड केलं होतं ते पॅसिव्हसाठी फाईंड केलं होतं. आलं का लक्षात. मात्र तुम्हाला प्रॉब्लेममध्ये विचारताना तुम्हाला नेहमी ॲक्टिव्ह ओपॅमच लक्षात घ्यावा लागेल, कारण तिथं रेजिस्टर आणि कॅपॅसिटर विचारला जाणार आहे. ठीक आहे. ओके. सबस्ट्रॅक्टर आणि ॲडरचा जो फॉर्म्युला आहे तो नेहमीप्रमाणे असेल. त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे झालेच तर ॲडर जो आहे त्या ॲडरचा फॉर्म्युला काय होईल बघा. ओपॅम ॲज अ ॲडर. इथे आपल्याला फीडबॅक रेजिस्टर आणि इनपुट रेजिस्टर गृहीत धरावा लागेल. तो असेल कारण का हा इन्व्हर्टिंग ओपॅम म्हणजे आपल्याला गेन कन्सिडर करायला लागेल या ठिकाणी. आणि मग आतमध्ये काय असेल V1 + V2 + V3 याप्रमाणे. आणि जर इथे जर इनपुट रेजिस्टर पण दिले असतील बरोबर, म्हणजे ह्या तिघांचे रेजिस्टर जर सेम नसतील वेगवेगळे असतील तर इथे काय होईल, हा रेजिस्टर नसेल, इथे काय असेल प्रत्येकाचा रेजिस्टर वेगवेगळा असेल. म्हणजे इथे R1 इथे R2 आणि इथे R3. जर तिघांचे रेजिस्टर R1 R2 R3 जर सेम असतील तर तो इथे येईल -RF/R, जो R इन त्याला आपण म्हणतो, सगळ्यांचा एकत्र करून लिहितो आपण बरोबर. यांचा बेस जर सेम असेल तो आपण तो बाहेर घेतो थोडक्यात, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. पण जर तसं नसेल, शक्यतो प्रॉब्लेममध्ये तसं देत नाहीत. प्रॉब्लेममध्ये R1 R2 R3च्या व्हॅल्यू वेगवेगळ्या राहतात. क्वचित कधीतरीच R1 R2 आणि R3च्या व्हॅल्यू सेम येतात. त्यावेळेस तुम्ही त्याला एकत्र करून, त्यांचा बेस सेम आहे त्याच्यामुळे त्याला एकत्र करून बाहेर घेऊ शकता. ठीक आहे. मात्र हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा कोणासाठी, ॲडरसाठी. ठीक आहे. ओके. तर आता मग आपण प्रॉब्लेमकडे वळूयात. प्रॉब्लेम समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम देऊ शकतात. म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊयात की एक इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, त्याचा इनपुट रेजिस्टन्स, आता मी पूर्णपणे हायलाइटेड पॉईंट लिहितो फक्त, की एक इन्व्हर्टिंग ओपॅम आहे, त्याचा इनपुट रेजिस्टन्स म्हणजे R in जो आहे तो 1K ओहम इतका आहे. त्यानंतर फीडबॅक रेजिस्टन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो RF, त्याची व्हॅल्यू 5K इतकी आहे. ठीक आहे. इनपुट रेजिस्टन्स 1K, RF म्हणजे फीडबॅक रेजिस्टर 5K इतकी आहे. आणि ते म्हणतायत की इनपुट व्होल्टेज जर 0.9 व्होल्ट इतका असेल तर आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. काय सांगितलं बघा, गिवन व्हॅल्यू काय काय दिल्यात प्रॉब्लेममध्ये बघा. हा एक इन्व्हर्टिंग ओपॅम आहे, इनपुट रेजिस्टन्स जो आहे तो 1K ओहम आहे, फीडबॅक रेजिस्टर 5K ओहम आहे, आणि इनपुट व्होल्टेज जर 0.9 व्होल्ट इतका असेल तर आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. मग आता तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, आउटपुट व्होल्टेज जर कॅल्क्युलेट करायचं असेल, गिवन व्हॅल्यू सगळ्यात लिहिलेल्या आहेत आपण वरती, तर आपल्याला इथे गेन माहीत पाहिजे इन्व्हर्टिंग ओपॅमचा. तर सगळ्यात अगोदर मी इन्व्हर्टिंग ओपॅमचा गेन लिहितो. गेन काय असतो, इन्व्हर्टिंग ओपॅमचा गेन काय असतो, मायनस असतो, -RF/R in हा फॉर्म्युला आहे गेनचा. ठीक आहे.
तुम्ही डायरेक्टली व्हॅल्यू पुट करून कॅल्क्युलेट करू शकता किंवा नंतर कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. आपण ठीक आहे कॅल्क्युलेट करून घेऊयात. मायनस आर एफची व्हॅल्यू किती आहे बघा, गिवन व्हॅल्यूमध्ये दिलेली आहे 5K आणि आर इनची व्हॅल्यू आहे 1K. ठीक आहे, तर मग आर एफची व्हॅल्यू आहे 5 डिवायडेड बाय आर इनची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, दोघे पण के ओहम आहेत. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती काय येईल, म्हणजे त्याचा गेन जो आहे तो काय आला -5 इतका त्याचा काय आला गेन. आता एक महत्त्वाचा इथे एक तुम्हाला टिप देतो. नेहमी इन्व्हर्टिंग ओप एम्पचा जो काही गेन असतो हा नेहमी मायनसमध्ये असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. गेन हा नेहमी मायनसमध्ये असतो, कारण फॉर्म्युलाच काय बघा -RF/Rin. रेजिस्टन्स कधीच मायनसमध्ये नसतो. त्याच्यामुळे याचा गेन जो आहे बघा या ठिकाणी गेन तुम्हाला दिसेल, गेन इज इक्वल टू -RF/Rin. बरोबर, म्हणजे याचा गेन नेहमी काय येणार आहे मायनसमध्ये. कारण RF आणि म्हणजे जे काही रेजिस्टर्स असतात, रेजिस्टर कधी मायनसमध्ये तुम्ही व्हॅल्यू ऐकली का -5K ओहम -1K ओहम असं कधीच नसतं. त्याच्यामुळे गेन जो येणार आहे याचा इन्व्हर्टिंग ओप एम्पचा गेन हा नेहमी काय असतो मायनसमध्ये असतो. नॉन इन्व्हर्टिंगचा हा काय असतो प्लसमध्ये असतो. ते आपण नंतरच्या एक्झाम्पलमध्ये बघणारच. मग आता गेन आपल्याला किती भेटलेलं आहे 5. ठीक आहे, मग आता आउटपुट इक्वेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आउटपुट इक्वेशन काय असतं. आउटपुट इक्वेशन इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन. बरोबर, मग आउटपुट इक्वेशन इज इक्वल टू गेन इंटू व्ही इन असेल तर आउटपुट इज इक्वल टू गेनची व्हॅल्यू आली -5 इंटू व्ही इन किती आहे 0.9 व्होल्ट. या ठिकाणी 5 आणि 0.9 यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटेल -4.5 व्होल्ट इतकं तुमचं काय भेटलं आउटपुट इक्वेशन. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा तुम्हाला मायनस ॲन्सर भेटेल, कारण का जो काय आपला ओप एम्प असेल, मी या ठिकाणी डायग्राम काढतो. हा नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलचं काही सांगितलं नव्हतं. इथं तुम्ही डायग्रामसुद्धा काढायचे गरजेचं आहे. 0.9 व्होल्ट इतकं इनपुट दिलं होतं. इथे एक रेजिस्टर होता, त्याची व्हॅल्यू होती 1K ओहम आणि इथे एक फीडबॅक रेजिस्टर होता RF, त्याची व्हॅल्यू होती 5K ओहम आणि तुम्हाला सांगितलं होतं आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. बरोबर, तर या ठिकाणी अशी डायग्राम कॅल्क्युलेट आपल्याला करता आली पाहिजे, कारण हा इन्व्हर्टिंग ओप एम्प आहे. तुम्ही इन्व्हर्टिंग टर्मिनलला इनपुट दिलं तर आउटपुट तुमचं हे काय नेहमी येणार आहे मायनसमध्येच येणार आहे. ते मायनसमध्ये किती आलं आहे 4.5 व्होल्ट. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग ओप एम्पचे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. कोणत्याही गोष्टी दिल्या जाऊ शकतात. आउटपुट देऊ शकतात, इनपुट देऊ शकतात, कधी कधी रेजिस्टर देऊ शकतात. जर नसेल दिला तर त्यावेळेस ते आपल्याला अज्युम करावा लागतो डायग्राम काढून. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही पुस्तकाच्या खाली बघा सॉल्व प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, ते सगळ्यांनी सॉल्व प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. आपण एक आता ॲडरचं एक्झाम्पल घेऊयात की एखादा ॲडर आहे, मी डायग्राम ड्रॉ करतो. ठीक आहे, असे समजा या ठिकाणी 4 इनपुट्स दिलेले आहेत. त्याला नाव द्या आपण V1, V2, V3 आणि V4 असे 4 इनपुट्स आहेत आपल्या ओप एम्प ॲज ॲडरला. 4 इनपुट्स आहेत. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय असतं नेहमी ग्राउंड असतं ॲडरचं. हा फीडबॅक एक रेजिस्टर दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं जाईल की आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करा. फीडबॅक रेजिस्टर दिलेला आहे या ठिकाणी. फीडबॅक रेजिस्टरची व्हॅल्यू या ठिकाणी दिली नाही, आपण अज्युम करू नंतर ती. ठीक आहे, इथे R दिलेली आहे फीडबॅक रेजिस्टरची व्हॅल्यू. कधी कधी व्हॅल्यू देतात किंवा असे 8R म्हणजे Rमध्ये व्हॅल्यू देतात 4R, त्यानंतर इथे 2R आहे. आपल्यानंतर लॅडर डॅक म्हणजे डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टरमध्ये अशी डायग्राम बघायची आहे. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल इथे बघा वेटेज दिलेले आहेत वेगवेगळे. इथं R दिले वेटेज, इथं 2R, इथं 4R, 8R, म्हणजे प्रत्येक रेजिस्टरला वेगवेगळे वेटेज दिलेले आहे आणि इकडे फीडबॅकला R असं वेटेज दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशी डायग्राम दिली असेल आणि तुम्हाला म्हटलं जाईल की इनपुटसुद्धा राहिलं. इनपुट बघा, इनपुट समजा त्यांनी दिलेलं आहे V1 आणि V2, दोघांची व्हॅल्यू सेम दिलेली आहे. V1 आणि V2 जर 0 व्होल्ट असतील आणि V3 आणि V4 जर 1 व्होल्ट असेल तर कॅल्क्युलेट करा आउटपुट व्होल्टेज. तर ते काय म्हणतायत आउटपुट व्होल्टेज काय असेल. ठीक आहे, डायग्राम नीट बघून घ्या. बघा V1, V2, V3 हे 4 इनपुट्स आहेत आणि त्यांना वेगवेगळे रेजिस्टर्स आहेत 8R, 4R, 2R, R आणि फीडबॅक रेजिस्टर आहे R. ठीक आहे, तर तुम्हाला आउटपुट इक्वेशन फाइंड करायचं.
तर आपल्याला सगळ्यात अगोदर हा ॲडर आहे हे समजलं पाहिजे, बरोबर. डायग्रामकडे बघून आपल्याला समजलं पाहिजे हा ॲडर आहे. आणि मग ॲडरचं इक्वेशन काय आपल्याला सगळ्यात अगोदर समजलं पाहिजे. आउटपुट इक्वेशन काय ॲडरचं, तर -RF आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा, मी तुम्हाला वाटलंच तर परत एकदा इक्वेशन दाखवतो. हां बघा, हे ओप ॲम्प ॲज अ ॲडर. तर ओप ॲम्प ॲज अ ॲडर यामध्ये तुम्हाला दिसतंय की R1, R2, R3 हे वेगवेगळे असतील. आता या ठिकाणी डायग्राममध्ये सुद्धा वेगवेगळे होते, म्हणजे V1/R1, V2/R2 आणि V3/R3 असे रेजिस्टर्स आपल्याला घ्यायचे आणि मग RF हा बाहेर घ्यायचा. ठीक आहे. तर ठीक आहे, मग आपण फॉर्म्युल्यामध्ये येऊयात परत. बघा इथे तुम्हाला 8R, 4R, 2R आणि R हे वेगवेगळे रेजिस्टर्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे लिहायचे आणि फीडबॅक रेजिस्टर जो आहे तो R आहे. आपण सगळ्यात अगोदर फॉर्म्युला लिहून घेऊयात. फॉर्म्युला काय होतो ॲडरचा -RF जे काही रेजिस्टर्स आहेत. तर या ठिकाणी आपण रेजिस्टर वेगळे घेऊयात. -RF इन ब्रॅकेट V1/R1, V2/R2, V3/R3 आणि या ठिकाणी आपण 4 इनपुट्स आहेत म्हणून V4 पण घेणार आहे, V4/R4. ठीक आहे. तर आता R1, R2, R3च्या व्हॅल्यू काय आहेत बघा. V1 साठी काय आहे 8R, V2 साठी 4R, V3 साठी 2R, V4 साठी R. ठीक आहे. तर मग त्या इथं पुट करूयात. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू RF ची व्हॅल्यू काय आहे -R. ठीक आहे. इन ब्रॅकेट आता V1ची व्हॅल्यू ती पण लिहून टाकू. V1ची व्हॅल्यू काय आहे V1 आणि V2. बघा V1 आणि V2 काय गिवन दिलेले आहे 0 दिलेलं आहे V1 आणि V2 आणि V3 आणि V4 1 दिलेलं आहे. तर त्या व्हॅल्यूसुद्धा आपण इथे पुट करायच्यात. V1ची व्हॅल्यू आहे 0, R1ची व्हॅल्यू काय आहे 8R प्लस V2ची व्हॅल्यूसुद्धा आहे 0, R2ची व्हॅल्यू आहे 4R प्लस 1/, आता 1 का तर V3ची व्हॅल्यू काय आहे 1. बघा गिवन दिली होती V3 आणि V4 1 दिला होता. तर V3ची व्हॅल्यू 1/2R प्लस 1/R. बरोबर. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. ठीक आहे. तर मग आता व्हॅल्यू आपण पुट केलेल्या आहेत. तर आउटपुट इक्वेशन आपण पुन्हा एकदा लिहूयात. आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू -R इन ब्रॅकेट. आता बघा इथे 0/8R प्लस 0/4R यांची व्हॅल्यू काय येईल तर 0च येईल. बरोबर. म्हणजे 0 प्लस 0 प्लस पुढची व्हॅल्यू काय येईल 1/2R प्लस 1/R. इथे काय होईल, इथे काय करायला लागेल आपल्याला, बेस सेम नाही आहे. बरोबर. तर बेस सेम करून म्हणजे तिरकस गुणाकार करायला लागेल. बरोबर. तर याचं जे काही ॲन्सर येईल, ह्याचं जे काही ॲन्सर येईल ते याप्रमाणे असेल. तर या ठिकाणी ॲन्सर काय येईल बघा, तिथं आपल्याला तिरकस गुणाकार करायला लागेल ह्या दोन गोष्टींचा. हे जे काही दोन व्हॅल्यू आहेत या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूयात. R प्लस 2R डिवायडेड बाय 2R इंटू R म्हणजे काय R² आहे. बरोबर. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. मग पुढे R इन ब्रॅकेट, आता इकडे 0च आहे, आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुढे घेऊयात. इथं R प्लस 2R व्हॅल्यू काय येईल 3R डिवायडेड बाय 2R². या ठिकाणी R आहे, या ठिकाणी R² आहे, कॅन्सल होईल, एक R कॅन्सल होईल, राहील काय फक्त मायनस इन ब्रॅकेट 3R डिवायडेड बाय 2R. R गेट कॅन्सलच होतील कारण रेजिस्टर्स आहेत त्याच्यामुळे ते कॅन्सल होतील. राहील काय फक्त -3/2. आता 3/2 म्हणजे त्याला डिवायडेशन जर केलं तर -1.5 व्होल्ट हे काय आलं तुमचं आउटपुट इक्वेशन. समजले सगळ्यांना. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲडरचं प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात, गिवन्स व्हॅल्यू दिले जाऊ शकतात किंवा डायग्राम दिली जाऊ शकते आणि इनपुट व्होल्टेज दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यावरून तुम्हाला आउटपुट व्होल्टेज कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स जे आहेत पुस्तकाच्या खाली दिलेले आहेत ते एकदा पाहून घ्या. काही अडचण आली तर मला कळवा, आपण परत एकदा ते प्रॉब्लेम्स घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर या ठिकाणी ओप ॲम्प हा चॅप्टर आपला पूर्णपणे संपलेला आहे. ठीक आहे. ओके.